महंत ज्योतिगिरी बाबा यांची 31वी पुण्यतिथी सोहळा आणि म्हणून जीवनात काय केलं पाहिजे हे रामायण सांगतं, जीवनात काय नाही केलं पाहिजे हे महाभारत सांगतं आणि जीवनाला कशी रंगत आणली पाहिजे हे गीता सांगते। म्हणून आज पवित्र असा गीता उपदेश दिन याच दिवशी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली। म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य थोर आहे आणि ज्याप्रमाणे सद्गुरू आत्मज्ञानी गणपत बाबा वडगाव आंबली, दत्त सावताळ बाबा वडगाव सावताळ, आमचे गुरुमाऊली गोधाराम दादा चौरे गुरुजी आणि आत्मगिरी बाबा ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे छोटस गायन करण्याचा प्रयत्न करत आहे। चला प्राप्त झाला। या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल, या जीवनाचं जर सुवर्ण साधायचं असेल तर तू सद्गुरूला शरण जा, पवित्र असं भगवंताचं नाम घे। या
वाया काळात या प्रपंचात गुंतून राहू नको, प्रपंच करू नको असं नाही म्हटलं, प्रपंच करून परमार्थ साधावा. म्हणून नको गुंतू माया जाळी, कोणी नाही तुझं या संसारी. कारण या प्रपंचात कितीही माझं माझं म्हणलं तुझं असं कोणी नसतं. म्हणून एका ठिकाणी सुंदर असं अभंगात विवेचन आलंय. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती दासिनी एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंती दासिनी एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंती दासिनी एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंती दासिनी एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी. आणि आत्ताच गुरुवर एक वधाराम दादा चौरे गुरुजी यांनी विवेचन केल्याप्रमाणे या जीवनाचं जर कुठेतरी मोक्ष प्राप्त जर नाही झाला तर पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू, आणि मग हे गर्भवासाचं दुःख अतिशय दारुण. म्हणून कवीने म्हटलंय गर्भवासाचं दुःख दारुण, महादेवाच्या मंदिरात शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या आवडते मेघाचे पान, आवडते मेघाचे पान, आवडते मेघाचे पान. सोमवारची रात्र संपली, मंगळवार उजडला, आली देवी याच्या अंगात. असो मंगळवारचा दिवस मावळला, बुधवार उजडला. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. बुधवारची रात्र संपली, गुरुवार उजडला, चालला दत्ताच्या मंदिरात. रात्रंदिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात, मनाला गेलांत, काल स्वप्नात आल्या माझ्या गुरुदेवात, काल स्वप्नात आले माझ्या गुरुदेवात, काल स्वप्नात आले माझ्या गुरुदेवात.
बोला संतोषी माते की जय. शुक्रवार संपला, शनिवार उजडला. महारुद्रावतार हा सूर्यवंशी अनाधिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला. झाला हनुमानरायाचा भक्त. शनिवारची रात्र संपली, रविवार उजडला. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमानंद वारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी माझ्या मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी माझ्या मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी माझ्या मल्हारी दिवारी. हो असं जो दिवस उगल त्याप्रमाणे आपला देव बदलतो. परंतु वारकरी संप्रदायाचं तसं नाही. पहा, वारकरी संप्रदायाचा एकच बाप, एकच बाप, एकच माय, एकच बंधू, एकच बहीण. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलंय, देव माझा 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 देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा मी देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. म्हणून कवी वर्णन करताना म्हणतात, साधन साधून येतात माझ्या प्रेमत्वाने हारी प्रेमत्वाने हारी नको गुरु माझ्या झाली कोणी नाही तुझा या संसारी. पुढील चरणात कवीने काय म्हटले पहा. आणि मानवाच्या जीवनातल्या 3 अवस्था आहेत, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण हे खेळण्यात जातं. तरुणपणाच्या वेळेला मानव पदार्पण करतो, त्यावेळेला नको त्या विषयाच्या आहारी जातो, नको नको ते खातो, नको नको ते पितो. म्हणून कवीने म्हटलंय, पदार्पण करतो त्यावेळेला विषयाच्या आहारी जातो. म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्णानं म्हटलंय, पवित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृत्या. दुष्कृत्य म्हणजे काय तुम्हाला सांगून जाईल. जो कुणी स्वतःच्या आई बहिणीप्रमाणे दुसऱ्याच्या आई बहिणीला मानत नाही
त्याच्या पूजेला दुष्कृत्य असं म्हणतात. आणि ज्यावेळेला तो तरुणपणाचा प्रवेश करतो ना, त्यावेळेला आई वडिलांचा तिरस्कार करतो. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आई वडिलांना या भूतलावरती देव मानलं. आई वडिलांची सेवेसारखी दुसरं कोणतीही सेवा नाही. म्हणून ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो गणपती बाप्पा, गणपती बाप्पाच्या देखील आपलं कोणीतरी आराध्य आहे ते म्हणजे आपले आई वडील. मग आई वडिलांची सेवा कोणी केली? भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. साक्षात परब्रह्म विद्येवर उभं राहिलं. म्हणून गात असताना भक्त पुंडलिकाचा छोटासा इतिहास आपल्याला सांगून जाईल. अज्ञानपणात पुंडलिकाकडून आपल्या आई वडिलांची सेवा करायचं राहून गेलं. ज्या वेळेला पुंडलिकाचं लग्न केलं, ज्याप्रमाणे आपलं लग्न झाल्यावर आपल्या आई वडिलांच्या जीवनात देखील विघ्न येतं ना, त्याप्रमाणे पुंडलिकाच्या आई वडिलांच्या जीवनात देखील विघ्न आलं. परंतु वृद्ध आई वडिलांनी ज्या वेळेला तीर्थाटनाचा आग्रह धरला, आपले जन्मदाते आई वडील आणि स्वतःची बायको यांना घेऊन पुंडलिक तीर्थाटनाला निघाला. तो कसा निघाला पहा. आई बापाच्या गळ्याला दोरी, अगोबाईला खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. स्वतःचे जन्मदाते आई वडील यांच्या गळ्याला दोरी लावली आणि स्वतःची बायको भार्या खांद्यावर घेतली आणि पुंडलिक तीर्थाटनाला निघाला. घनघोर अशा जंगलातून जात असताना रात्रीच्या मुक्कामी ते रोहिदास चंभार यांच्या घरी मुक्कामी गेले. रात्रीचं जेवण वगैरे आटपलं, थकलेले भागलेले होते, निवांत झोपी गेले. भल्या पहाटेला अलाराम वाजला. पूर्वीचा अलाराम वेगळा होता, आताचा वेगळा आहे. आताचा अलाराम वाजला तर उठला, नाही वाजला तर भरोसा नाही. पूर्वीचा अलाराम काय होता? कोंबडा अडवायचा. कोंबडा अडवला, त्या आश्रमातील महिला भगिनी जाग्या झाल्या आणि पूर्वी चरितार्थांसाठी दळण दळावं लागायचं. सुंदर असं साडा संमार्जन झालं आणि जात्यावरली ओवी चालू झाली. अगं सुंदर माझ्या जात्याचा पिराच्या बबूता, 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 ओव्या गाऊ कौतुक्या तुझ्या बारी ठरा, ओव्या गाऊ कौतुक्या तुझ्या बारी ठरा, ओव्या गाऊ कौतुक्या तुझ्या बारी ठरा. सर्वांना विनंती आहे, टाळी वाजवा. टाळी वाजवण्याची पंचसूत्री आज तुम्हाला सांगून जाईल. पोटापुढे टाळी वाजवा, कोणत्याही प्रकारचा गडबड घोटाळा होणार नाही. हृदयापुढे टाळी वाजवा, तुम्हाला अटॅक येणार नाही. तोंडापुढे टाळी वाजवा, तुमचा दात पडणार नाही. डोळ्यापुढे टाळी वाजवा, चष्मा लागणार नाही. मला लागलाय, तुम्हाला नाही लागणार. आणि हरी भजनात, हरी कीर्तनात डोक्यावर हात घेऊन टाळी वाजवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
जागावी. समयी ज्या वेळेला तो स्नान करण्यासाठी नदीवर गेला त्यावेळेला गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा थोर असा उपदेश आणि पुढे कुकुट स्वामी यांना त्यांनी गुरु करून घेतलं. आपल्या केलेल्या कार्याचा त्याला पश्चाताप झाला. पुन्हा आई वडिलांची सेवा करू लागला. आई वडिलांची सेवा कशी केली पहा. माता पित्यांची सेवा करीतो आई वडिलांची करीत असलेल्या सेवा बघून या विश्वाचा बाप पंढरीचा पांडुरंग साक्षात भेटायला आला. हे पुंडलिका, मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचे ते माग. देवादी देवा ठीक आहे, जोपर्यंत माझ्याच्याने माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला तुझ्याकडे येण्यासाठी वेळ नाही. हातातली वीट भिरकवली. आज 28 युग झाले. पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग अजून तिष्ठत उभे आहे. परंतु पांडुरंग म्हटले तरी पण तू काहीतरी मागितलं पाहिजे. देवादी देवा ठीक आहे, ज्या ज्या वेळेला तुझ्या नावाचा जयघोष होईल तुझ्या नावाच्या आधी माझं नाव आलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो पहा, पुंडलिका वरदेव ज्ञानदेव भगवान की जय. असो आई वडिलांची सेवा केली म्हणून साक्षात पांडुरंगाला भेटीसाठी यावं लागलं. परंतु आत्ताच्या युगातले पुंडलिक आई वडिलांची सेवा करत नाही आणि एखादा बहादर तर असं म्हणतो, काय केलं माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी. आई वडिलांची पुण्याई, आई वडिलांनी केलेलं कार्य काय याचं छोटस काव्यात्मक वर्णन आलेलं आहे, ते आपल्या समोर सादर करत आहे. बाप माझा वडे आई माझी पुन्हा जाई ग सईबाई. आई माझी पुन्हा जाई बाई.
जिवंत असताना आई वडिलांना त्यांची सेवा करा. शिळे तुकडे तुम्ही त्यांना द्या, ते अगदी सोनं म्हणून खातील. मेल्यावर दहाव्याला वर्ष श्राद्धाला लाडू पेढे बर्फी पंचपक्वान्नाचं जेवण जरी केलं ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि कुठंतरी आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून दिल्लीला जाणं, पुढे तीर्थाला जाणं. म्हणून एका सुभाषितकारानं म्हटलंय, अरे किसीने रोजा रखा तो किसीने उपवास रखा, किसीने रोजा रखा तो किसीने उपवास रखा, कबूल तो उसका हुआ जिसने माँ बाप को अपने पास रखा, जिसने माँ बाप को अपने पास रखा. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. म्हणून म्हटलंय, आई म्हणू आई, आई इतकं गोड काही गा सईबाई, आई इतकं गोड काही काय म्हटले पहा, माय बाप ते काही मानिना, आईवरला गर्व मोठा, आईवरला गर्व मोठा, आपण जाणत असता बोले सदा उलटा. कवीने काय म्हटले पहा, ऐक बालक सर्वशी समदृष्टी पाव्या, समदृष्टी पाव्या, जगिया सगळ्या तुला सगळ्याला तुला तिगाव्या.
झाडे जाती तेथे लव्हाळे राहतील. अहंकार असेल ना तर तो उन्मळून पडतो, पण लव्हाळा नवून राहतो, नवून झुजून राहतो, म्हणून तो जिवंत राहतो. म्हणून कवीने म्हटलंय, अंगी नम्रता सदा सभे अहंकार त्या जागे. आणि म्हणून जर या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर सद्गुरु शिवाय पर्याय नाही. म्हणून म्हटलंय, श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आतोटे सिद्ध व्हावे. म्हणून झालेली सेवा आपल्या सर्व संत